सर्वांना विनंती आहे की कृपया त्यांनी देखील या स्टॉलला एकदा तरी भेट द्यावी। बाहेर जे उपस्थित आहेत त्या सर्व समाज बांधवांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी या ठिकाणी विचारपीठावरती सभागृहामध्ये यावं। बाहेर जे कार्यकर्ते आहेत जे कोणी बाहेर त्या एलईडीचा उपयोग करून घेत आहेत आणि त्यांनी खुर्च्यावरती कधी बसायचं आहे, जर सभागृहामध्ये गर्दी झाली तर बाहेर खुर्च्यावरती बसायचं आहे आणि त्या खुर्च्यावरती बसण्यामध्ये काय अर्थ नाही। बांधवांना आपल्या कार्यक्रमाची शोभा आपल्याला वाढवायची आहे। सभागृहात या, हात जोडून नम्रतेची आणि कळकळीची तुम्हा सर्वांना मी विनंती करतो, कारण एका ऐतिहासिक अत्यंत महत्त्वाच्या विषयाला या ठिकाणी सुरुवात होत आहे। कारण ज्याशिवाय आपली चळवळ अर्धवट आहे, आपलं समाजकार्य अपूर्ण आहे। आपण कितीही काम केलं आणि ते जर प्रसार माध्यमांच्या मध्ये नाही पोहोचलं तर त्याला काही अर्थ होत नाही। त्यामुळे या मार्केटिंगच्या प्रचार आणि प्रसार माध्यमाच्या या युगामध्ये जो आजचा परिसंवाद आहे, या परिसंवादाला आपण सुरुवात करणार आहोत। तर मी आता सर्व मान्यवरांना विनंती करतो विचारपीठावरील, त्या सगळ्यांचं स्वागत झालं। धन्यवाद माननीय विष्णू माने सर, त्याचबरोबर राजवाडी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि आटेपाडवरून आलेल्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे, सर्व आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीकडून या ठिकाणी मी आभार मानतो आणि आपण आपल्या परिसंवादाला सुरुवात करूया। पकू त्या बाकीच्या खुर्च्या जरा मग घ्या। सुरेश काळे सर जरा यावर या, सज्जन आठवले आणि राहुल वरती या, जरा एक खुर्च्या राजाराम करून थोडे सर परिसंवाद सुरू होण्यासाठी आपले जे मान्यवर, आपल्याला जे मौलिक लाख मोलाचं मार्गदर्शन करणारी ज्या महान हस्ते आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत। आदरणीय पण एक 5 मिनिटाचा वेळ आहे तोपर्यंत एक कविता, कारण या परिसंवादाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री प्रशांतजी जोशी सर यांचे या ठिकाणी आगमन व्हायचं आहे। मात्र या परिसंवादाचे जे आजचे प्रमुख वक्ते आहेत माननीय श्री राजारामजी कांतोडे सर, प्रचंड म्हणजे विद्वान आणि खूप मोठे हस्ती, त्याचबरोबर माननीय श्री सुभाष बोंद्रे सर आणि माननीय विकास पांढरे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्यासाठी टाळ्या सर्वांच्याकडून होऊ देत आणि या ठिकाणी तोपर्यंत एक कविता अनिल पोतेकर या ठिकाणी तोपर्यंत एक काव्य सादर करतील। हॅलो, या ठिकाणी एक ऐतिहासिक कार्यक्रम म्हणजे ज्याला समाजानं किती डोक्यावरती घेतलेला आहे त्याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी आपल्या समोर येते। बांधवांनो जरा शांत ऐका, जरा 1 मिनिट ऐका, फक्त सगळेजण ऐका, एक मिनिट, फक्त 2 मिनिटं सगळेजण ऐका। आदिवासी धनगर साहित्य संमेलन, जे ऐतिहासिक साहित्य संमेलन सोलापूरमध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, या साहित्य संमेलनासाठी तब्बल 20,000 रुपयांची आर्थिक मदत आदिवासी धनगर समाज तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी या ठिकाणी आपल्याला सुपूर्द केलेलं आहे। त्या सर्व नेत्यांना या ठिकाणी मी बोलवतो की त्यांनी हे साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू टकले आणि स्वागत अध्यक्ष माननीय जयसिंग तात्या शेंडगे यांच्याकडे सुपूर्द करावं। जयसिंग तात्या तब्बल 20,000 रुपयांची आर्थिक मदत
माननीय जयसिंग तात्या शेंडगे यांच्या नेतृत्वावरती, डॉक्टर अभिमन्यू टकले यांच्या कर्तृत्वावरती आणि आपल्या सर्वांच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवून समाज बांधवांनी, याला म्हणतात ऐतिहासिक कार्याची पोहोच पावती बांधवांनो, याला म्हणतात आहे ते सर्वांनी उठून टाळ्या वाजवाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो सर, कारण याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. काल आपली अवस्था बघितली आपण काय झाली होती ती. तर या सर्वांचे मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा आभार मानतो. सर हे घ्या सर, विटा शहर समाज बांधवांच्या म्हणून या ठिकाणी सर हे घ्या पाकिट. माननीय शिवाजीराव